नमस्कार. आज आपण एका मला वाटतं खूप मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या जोडगोडीवर जरा विचारमंथन करणार आहोत. शिकणे म्हणजे लर्निंग आणि कमाई म्हणजे अर्निंग. ही अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर थेट परिणाम करते. अगदी खरं आहे. आपण अनेकदा कमाईचा विचार करतो, पैशाचा विचार करतो. पण त्या कमाईचा पाया काय आहे? म्हणजे ती टिकणारी कशी असेल? या विचारांपर्यंत पोहोचायला खरं तर थोडा वेळ लागतो. आणि नेमक्या याच मुद्द्याला धरून विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी शिकण्यातून कमाई, जीवनाचा टर्निंग पॉइंट या शीर्षकाखाली काही खूप वेधक विचार मांडले आहेत. आज आपण त्यांच्या याच दृष्टिकोनाचा जरा सखोल मागोवा घेऊया. त्यांची मांडणी आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेकडे आणि तिच्यातून मिळणाऱ्या फळांकडे एका नव्या नजरेने पाहायला नक्कीच मदत करेल. उत्तम विषय आहे हा. विद्यानंद यांचा मूळ विचार म्हणजे असा आहे की शिकण्याची प्रक्रिया ही काही केवळ तात्पुरती गरज नाहीये, तर ती सातत्यपूर्ण कमाई आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या महत्त्वाच्या बदलांचं, म्हणजे ज्याला ते टर्निंग पॉइंट्स म्हणतात, त्याचं खरं उगमस्थान आहे. हे ऐकायला खूपच आकर्षक वाटतं. कारण बघा ना, बहुतेक जण पैसा, आर्थिक स्थैर्य, सुरक्षित भविष्य याच गोष्टींना जास्त प्राधान्य देतात. पण विद्यानंद म्हणतात की या सगळ्या गोष्टींची मुळं कुठेतरी शिकण्यामध्ये खोलवर रुजलेली आहेत. त्यांचं एक वाक्य तर मला वाटतं थेट भिडणारं आहे. अर्निंगचं मूळ लर्निंगमध्येच दडलं आहे. मला वाटतं याच विचाराभोवती आजची चर्चा आपण केंद्रित करूया. नक्कीच. हा विचार खूपच पायाभूत आहे. कारण ते पुढे असेही म्हणतात की जर शिकणं थांबलं तर हळूहळू कमाईचं साधनही आकुंचन पावतं, किंवा म्हणूया त्याची धार बोथट होते. अच्छा. आणि जेव्हा कमाई थांबते किंवा कमी होते तेव्हा साहजिकच आयुष्याचा वेग मंदावतो. कधीकधी तर दिशाहीन वाटायला लागतं. म्हणजे असं म्हणता येईल का की शिकणं हे इंजिन आहे आणि कमाई हे त्यातून मिळणारं इंधन. शिकणं थांबलं की गाडी थांबलीच म्हणून समजा. बरोबर. उदाहरण आहे, विद्यानंद यांनी त्यांच्या मांडणीत एका इंग्रजी वाक्याचा पण आधार घेतला आहे, जे त्यांच्या विचारांचा सार प्रभावीपणे मांडतं असं वाटतं. लर्निंग इज एसेन्शियल अँड इम्पॉर्टंट फॉर अर्निंग. विदाउट दॅट देर इज नो टर्निंग टू अ लाईफ. या वाक्यावर थोडं अधिक बोलूया का? याचं नेमकं महत्त्व काय आहे त्यांच्या युक्तिवादात? हो, हे वाक्य महत्त्वाचं आहे कारण ते 3 गोष्टींना जोडतं. शिकणं म्हणजे लर्निंग, कमवणं म्हणजे अर्निंग आणि आयुष्यातील वळण म्हणजे टर्निंग. त्याचा सरळ अर्थ आहे की कमाईसाठी शिकणं हे फक्त गरजेचं नाहीये, तर ते अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक. आणि या शिकण्याशिवाय आयुष्याला नवी दिशा, नवी कलाटणी मिळत नाही. इथे टर्निंग म्हणजे फक्त नोकरी बदलणं किंवा पगार वाढणं इतकंच मर्यादित नाहीये, तर आयुष्यात येणारे मोठे सकारात्मक बदल जे आपली दिशाच बदलून टाकतात. हे महत्त्वाचं आहे की टर्निंगचा अर्थ इथे व्यापक आहे. पण मग शिकणं म्हणजे काय? फक्त शाळेतलं, कॉलेजातलं शिक्षण की आणखी काही? कारण बरेच लोक शिक्षण पूर्ण झाल्यावर म्हणतात, आता माझं शिकणं संपलं. हाच तर मोठा गैरसमज आहे ज्यावर विद्यानंद बोट ठेवतात. त्यांच्या मते शिकणं ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. ती कधीच थांबत नाही, किंवा खरं तर थांबवता कामा नये. आयुष्यभर चालणारी प्रक्रिया. अगदी. आणि इथेच तो मुद्दा येतो की लर्निंग शिवाय अर्निंग हे तात्पुरतं असतं. याला थोडं उलगडून पाहूया का? हो, नक्कीच. समजा एखाद्या व्यक्तीकडे एक विशिष्ट कौशल्य आहे ज्याच्या जोरावर ती चांगली कमाई करत आहे. पण ती व्यक्ती जर नवीन काही शिकली नाही, स्वतःला अपडेट केलं नाही, तर काय होईल? जग तर सतत बदलतंय. म्हणजे तंत्रज्ञान, बाजाराची मागणी, कामाची पद्धत सगळंच बदलतंय. मग ते कौशल्य कदाचित काही वर्षांनी कालबाह्य ठरू शकतं. बरोबर. अगदी बरोबर. आणि मग त्या व्यक्तीची कमाई धोक्यात येते. यालाच विद्यानंद तात्पुरती कमाई म्हणतात. कारण ती एका विशिष्ट वेळेपुरतीच मर्यादित असते, ती टिकणारी नसते. या उलट जी व्यक्ती सतत काहीतरी नवीन शिकत राहते, नवीन कौशल्य आत्मसात करते, बदलत्या जगाबरोबर स्वतःला जुळवून घेते, तिची कमाई अधिक शाश्वत म्हणजे जास्त टिकणारी असते. खरं तर आपण असं म्हणू शकतो की तुमच्या कमाईची एक एक्सपायरी डेट असते. कमाईची एक्सपायरी डेट? हो, जे तुमच्या शेवटच्या शिकण्याच्या मैलाच्या दगडावर अवलंबून असते. सतत शिकत राहून आपण ती एक्सपायरी डेट सतत पुढे ढकलत राहतो. कमाईची एक्सपायरी डेट हा विचारच खूप प्रभावी आहे. म्हणजे सतत शिकणं हे जणू काही आपल्या आर्थिक भविष्याचं नूतनीकरण म्हणजे रिन्युअल करण्यासारखं आहे. पण शिकण्याचे फायदे फक्त कमाईपुरतेच मर्यादित आहेत का, की आणखी काही पैलू आहेत? नाही, अजिबात नाही. विद्यानंद शिकण्याचे अनेक फायदे सांगतात जे कमाईच्या पलीकडे जातात आणि व्यक्तीच्या एकूण विकासाला हातभार लावतात. अच्छा.
पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे शिकण्यामुळे आयुष्यात नवीन दरवाजे उघडतात. नवीन दरवाजे म्हणजे संधी, ऑपॉर्च्युनिटीज. हो, अगदी संधी. नवीन कौशल्य शिकल्याने नवीन प्रकारचे काम मिळण्याची शक्यता वाढते. नवीन ज्ञान मिळाल्याने जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, ज्यामुळे आपण आधी विचारही न केलेल्या संधी ओळखू शकतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्याने डेटा सायन्सचा कोर्स केला तर त्याला IT क्षेत्रात नवीन संधी मिळू शकते. किंवा एखाद्याने सार्वजनिक भाषणाचं म्हणजे पब्लिक स्पीकिंगचं कौशल्य विकसित केलं तर त्याला नेतृत्व करण्याच्या भूमिका मिळू शकतात. बरोबर. हे सगळे शिकण्यामुळे निर्माण झालेले टर्निंग पॉइंट्स आहेत. अनपेक्षित वळणं जी आयुष्याला सकारात्मक दिशा देतात. सांगायचा मुद्दा काय की शिकणं हे केवळ नवीन मार्ग दाखवत नाही, तर ते मार्ग चालण्याची क्षमताही देतं. हे खरंय. अनेकदा संधी समोर असते, पण ती घेण्यासाठी लागणारं कौशल्य किंवा आत्मविश्वास आपल्याकडे नसतो. शिकण्यामुळे तो येतो. अच्छा, आता दुसरा फायदा काय सांगतात विद्यानंद? दुसरा फायदा कमाईच्या स्वरूपाशी संबंधित आहे. म्हणजे कशा प्रकारची कमाई आहे. शिकण्यामुळे कमाईला योग्य दिशा मिळते. म्हणजे केवळ भरपूर पैसा कमावणं महत्वाचं नाही, तर तो कसा कमावला जातो, कोणत्या मार्गाने कमावला जातो, हेही तितकंच महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे इथे नैतिकतेचा आणि शाश्वततेचा मुद्दा आला. बरोबर. याला जर व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर शिकलेली व्यक्ती सहजा विचारपूर्वक निर्णय घेते. ती झटपट श्रीमंतीच्या मागे लागून चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता कमी असते. शिकण्यामुळे आपल्याला योग्य आणि नैतिक मार्गाने सातत्याने कमाई कशी करावी हे समजतं. विद्यानंद म्हणतात त्याप्रमाणे शिकणं हे आपल्या उत्पन्नाचं पायाभूत भांडर आहे. पायाभूत भांडार. हो. हे भांडर म्हणजे काय, तर ते आहे आपलं ज्ञान, आपली कौशल्य, आपली समज. या भक्कम पायावरच आपली आर्थिक इमारत सुरक्षितपणे उभी राहू शकते. हे भांडर जितकं समृद्ध, तितकी आपली कमाई अधिक स्थिर आणि शाश्वत. ज्यांच्याकडे हे भांडार नाही ते वावटळीत लवकर कोसळतात असं म्हणायला हरकत नाही. पायाभूत भांडार छान शब्द आहे. म्हणजे नॉलेज कॅपिटल किंवा स्किल कॅपिटल म्हणता येईल. आणि हे भांडार सतत वाढवत राहावं लागतं. बरोबर. अगदी. आता तिसरा फायदा काय? तिसरा फायदा हा थेट आपल्या व्यक्तिमत्वाशी, आपल्या आत्मविश्वासाशी जोडलेला आहे. स्वावलंबन आणि आत्मसन्मान. शिकलेली कुशल व्यक्ती सहसा आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी असते. तिला छोट्या मोठ्या गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही. हे अगदी पटण्यासारखं आहे. जेव्हा आपण स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या जोरावर काहीतरी मिळवतो, तेव्हा आतून एक समाधान आणि अभिमान वाटतो. परावलंबित्व कमी होतं. नक्कीच. आणि हा केवळ आर्थिक स्वावलंबनाचा प्रश्न नाहीये. जेव्हा आपण काही नवीन शिकतो तेव्हा आपण स्वतःला सिद्ध करतो की आपण सक्षम आहोत, आपण वाढू शकतो. ही भावना आत्मसन्मान वाढवते. बरोबर. समाजातही अशा व्यक्तीला अधिक मान मिळतो. विद्यानंद यांच्या मते शिकण्यामुळे मिळणारा हा स्वावलंबन आणि आत्मसन्मान हा कमाईपेक्षाही मोठा ठेवा आहे. हा आत्मविश्वास मग आयुष्यातल्या इतर आव्हानांना सामोरं जायलाही मदत करतो. खरंय. नवीन संधी, योग्य दिशा आणि आता स्वावलंबन व आत्मसन्मान. चौथा फायदा कोणता आहे? मला वाटतं हा या सगळ्यांचा कळस असेल. बरोबर ओळखलत. चौथा फायदा आहे आयुष्यभराची प्रगती आणि विकास. विद्यानंद स्पष्टपणे सांगतात की जर आयुष्यात सकारात्मक टर्निंग हवं असेल, सतत पुढे जायचं असेल, एकाच जागेवर थांबून राहायचं नसेल, तर शिकण्याची प्रक्रिया अविरत सुरू ठेवावी लागते. शिकणं थांबलं की प्रगती थांबते. अगदी. पण एक कसं होतं? म्हणजे शिकण्यामुळे सतत प्रगती कशी होते? यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आपण खरंच रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो का? कारण प्रत्येक नवीन ज्ञान, प्रत्येक नवीन अनुभव आपल्याला थोडं पुढे घेऊन जातो. आपली समज वाढते, आपली क्षमता वाढते. हे अगदी छोट्या गोष्टींमधूनही होऊ शकतं. एखादं नवीन पुस्तक वाचणं, एखादं माहितीपट पाहणं, एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोलणं किंवा अगदी एखादी नवीन रेसिपी शिकणं सुद्धा. खरंय. प्रत्येक शिकणं हे एका अर्थाने गुंतवणूक आहे आपल्या भविष्यात. विद्यानंद यांचं एक वाक्य खूप विचार करायला लावणारं आहे. शिकणं थांबलं की जीवन स्थिरावतं, पण शिकणं चालू ठेवलं की जीवनाला नवं टर्निंग मिळतं. शिकणं थांबलं की जीवन स्थिरावतं, पण शिकणं चालू ठेवलं की जीवनाला नवं टर्निंग मिळतं. स्थिरावणं म्हणजे एका अर्थी थांबणं
मृत्वत होणं, तर शिकत राहणं म्हणजे जिवंतपणा, म्हणजे सतत विकसित होत राहणं. शिकणं चालू ठेवलं की जीवनाला नवं टर्निंग मिळतं, हे वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणजे आयुष्यात जर सतत सकारात्मक बदल हवे असतील तर शिकण्याची कास धरावी लागेल. तर आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याचा थोडक्यात आढावा घेतला तर काय मुद्दे समोर येतात? 2-3 मुख्य मुद्दे आहेत असं मला वाटतं. पहिलं, केवळ जुन्या ज्ञानावर किंवा एकाच कौशल्यावर आधारित कमाई ही तात्पुरती असू शकते, कारण जग सतत बदलतंय. बरोबर. दुसरं, शाश्वत आणि वाढणारी कमाई हवी असेल तर सतत शिकत राहणं, स्वतःला अपडेट ठेवणं अनिवार्य आहे. अनिवार्य. तिसरं, शिकण्याचे फायदे केवळ पैशांपुरते मर्यादित नाहीत. ते नवीन संधी देतात, योग्य दिशा देतात, स्वावलंबन, आत्मसन्मान आणि आयुष्यभराची प्रगती देतात, ज्यामुळे आयुष्यात खरे टर्निंग पॉइंट्स येतात. आणि मला वाटतं इथे कमाई या शब्दाचा अर्थही थोडा व्यापक करायला हवा, नाही का? विद्यानंद फक्त पैशाबद्दल बोलत नसावेत कदाचित. अगदी बरोबर पकडलत. विद्यानंद यांच्या मांडणीत कमाईची व्याख्या खूप व्यापक आहे. त्यांच्या मते खरी कमाई ही फक्त पैशांची नसते, ती अनुभवांची असते, ज्ञानाची असते, वाढलेल्या समजेची असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाची असते. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपण फक्त भविष्यात पैसे कमवण्याची शक्यता वाढवत नाही, तर आपण एक व्यक्ती म्हणून अधिक समृद्ध होतो. हा विचार खूप मोलाचा आहे. म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत मिळालेला अनुभव, वाढलेलं ज्ञान, आलेला आत्मविश्वास ही सुद्धा एक प्रकारची कमाईच आहे, कदाचित पैशापेक्षाही अधिक महत्वाची. निश्चितच. आणि ही व्यापक कमाईच एका अर्थपूर्ण, समाधानी जीवनासाठी आणि खऱ्या टर्निंग पॉइंटसाठी अत्यावश्यक आहे. कारण केवळ जास्त पैसा म्हणजे यशस्वी किंवा आनंदी जीवन नव्हे. नाही, खरंय. ज्ञानाने आणि अनुभवालीन समृद्ध असणं, आत्मविश्वासाने आव्हानं स्वीकारणं, सतत काहीतरी नवीन करून पाहण्याची उमेद ठेवणं, हे सगळं शिकण्यामुळे शक्य होतं. यामुळे जीवनाला खरी दिशा आणि सखोल अर्थ प्राप्त होतो. पैसा येतो आणि जातो, पण ज्ञान आणि आत्मविश्वास आपल्यासोबत कायम राहतात. खरंच शिकणं आणि कमावणं म्हणजे लर्निंग अँड अर्निंग हे किती अविभाज्यपणे जोडलेले आहेत हे या चर्चेतून अगदी स्पष्ट झालं. विद्यानंदांचा संदेश अगदी सरळ आहे. शिकण्याकडे केवळ नोकरी मिळवण्याचं किंवा पैसे कमवण्याचं साधन म्हणून पाहू नका. ते तुमच्या शाश्वत कमाईचं, तुमच्या आत्मसन्मानाचं आणि तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या सकारात्मक बदलांचं म्हणजे टर्निंग पॉइंटचं मूळ आहे. त्यांनी लेखाच्या शेवटी जे आवाहन केलं आहे ते पुन्हा एकदा आठवण करून देण्यासारखं आहे की आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की रोज काहीतरी नवीन शिकूया, मग ते कितीही लहान असो. बरोबर. आणि त्यातून आपल्या आयुष्यात नवी कमाई आणि नवी वळणं आणूया. निश्चितच. शिकण्याची ही प्रक्रिया आयुष्यभर चालू ठेवणं हीच खरी गुंतवणूक आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर शिकणं हे खरोखरच कमाई आणि जीवनातील महत्त्वपूर्ण वळणांची गुरुकिल्ली असेल, तर आज आपण शिकण्याच्या दिशेने उचललेलं एक अगदी छोटंसं, कदाचित क्षुल्लक वाटणारं पाऊल भविष्यात आपल्यासाठी कोणती अनपेक्षित आणि मोठी संधी उघडू शकेल याचा आपण कधी गांभीर्याने विचार केलाय का? कदाचित आज वाचलेलं एक पान, आज ऐकलेली एक नवी गोष्ट उद्याच्या मोठ्या टर्निंग पॉइंटची सुरुवात असू शकते.